जर तुम्हाला शहराच्या गर्दीतून थोडा विसावा आणि शांती हवी असेल तर या मठाला नक्की भेट द्या. तर हाय, मी वेदांत आणि मठ दर्शन सिरीजचा भाग 3. कारगिलमधील टेपाच्या पाड्यात निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे स्वामी समर्थ मठ खऱ्या अर्थाने शांतता आणि समाधानाचं ठिकाण आहे. स्टेशनपासून आत असल्यामुळे या मठाबद्दल फार कमी लोकांना माहीत आहे. मठाची स्थापना 2017 साली झाली आहे, तरी काही गोष्टींचं काम अजून चालू आहे. इथे वेस्टर्न कपडे आणि फोटोग्राफी करण्यास अलाव करत नाहीत. आम्ही सुद्धा परवानगी घेतली तेव्हा कुठे आम्हाला थोडं शूट करायला दिलं. तसंच आत जाण्याआधी गोमूत्र शिंपडणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. स्वामींचं दर्शन घेऊन मन अगदी शांत झालं. मठाच्या आतमध्ये ब्राह्मणदेव, यल्लम्मा देवी, मूळ पूर्वज, दत्तगुरू, महाकाली आणि शिवलिंग सुद्धा आहे. स्वामींची मूर्ती इतकी सुंदर आहे की वाटतं पाहतच राहावं. तसंच मठाच्या बाहेर तुळजाभवानी आणि गणपती लक्ष्मीचं सुद्धा मंदिर आहे. प्रत्येक मठात काहीतरी वेगळं शिकायला मिळतं आणि या मठात शांततेचा खरा अर्थ कळला. तर तुम्ही पण या आणि अनुभव घ्या. जर कोणतं मठ माहीत असेल तर नक्की कमेंट करून सांगा.